श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला मटारची आमटी दाखवणार आहे. चला तर मग बघूया आपण साहित्य. हे बघा, हे मटार आहेत, पाव किलोच्या वर आहे, म्हणजे 300 ग्रॅम आहेत. सोलून वगैरे 300 ग्रॅम आहे. त्याच्यामध्ये घालायला एक टमाटा आहे, मोठा, म्हणजे मोठाच घेतलाय मी. बिया वगैरे काढून टाकले टमाट्यामधले, मी बिया ठेवत नाही, काढून टाकले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता. आता हे वाटण करायचं आहे मला. हे बारके म्हणजे एवढे एवढे कांदे आहेत, 4-5 घेतलेले आहेत. हे उभे चिरले आहेत मी. हे अर्धा वळा खोबरं आहे, ओलं खोबरं, ते हे दोन्ही भाजायचं आहे. आता फोडणीसाठी हा एक कांदा घेतलाय मध्यम आकाराचा, तो बारीक करून घेतलाय. कढीपत्ता फोडणीला, आलं लसणाची पेस्ट आहे फोडणीसाठी, आणि ह्याला आमटीला लावण्यासाठी तांदळाचं पीठ आहे, 1 चमचा घ्यायचा आणि त्याचं पातळ असं हे करायचं, आणि ते अळण म्हणतात त्याला, ते लावणार आहे मी. हे चवीला मी असं हे घेतलंय गूळ. आपल्याला म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आपण घ्यायचं चवीला. हे लिंबाचा रस आहे, 1-1.5 चमचा आहे. हिंग आहे फोडणीला, मोहरी, जिरं आहे, हे बघा जिरं आहे. परत मालवणी मसाला, हा गरम मसाला, आणि हे हळद. हे सगळं फोडणीसाठी, आणि मालवणी मसाला वापरणार, आणि तेल भाजण्यासाठी, आणि चवीला मीठ घेणार आहे. म्हणजे मीठ प्रत्येक ह्याच्यामध्ये लागतंच, घेणार नाही, सॉरी. आता आपण खोबरं भाजायला घेऊया पहिला.